आणि आईमावली नागले गावदे स्पोर्ट्स नागले संघ या स्पर्धेमधून बाहेर फेकला गेलाय. थोडीशी खराब कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली नागले संघाकडून. पुन्हा एकदा पंचांनी नो बॉल इथे घोषित केलेला आहे. सलगचा हा दुसरा बिमर इथे हाताळलाय ध्रुव बीज या गोलंदाजाने. बघा पहिला नो बॉल त्याच्यावरती चौकार आला, दुसरा नो बॉल त्याच्यावरती षटकार आला. धावसंख्या वेग पकडताना दिसतंय. फ्रीडचा चेंडू आणि या फ्रीडच्या चेंडूवरती आपण पाहतोय फायदा काही उचलता आलेला नाहीये. मात्र एक धाव आलेली आहे. स्ट्राईक ही रोटेट केलेली आहे. देवानंद वल्वी हे षटक पूर्ण करण्यासाठी आलाय. पॉवरप्लेचं हे षटक आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये ध्रुव याला प्रमोट केलं गेलं होतं. पण ध्रुव याला जर विचार केला तर शेवटचं किंवा तिसरं षटक तो नक्की हातलाच असतो. मात्र त्याला प्रमोट केलं गेलं आणि आपण पाहतोय की पहिलं षटक त्याला दिलं गेलं आणि ते षटक थोडंसं अडचणीमध्ये घेऊन आलाय. कारण रंगनाथ वल्वी याच्या बॅट मधून देखील एक चौकार येताना आपल्याला दिसतोय. बघा सुरुवात थोडीशी खराब झाली होती आणि प्लॅटफॉर्म सेट झालाय. त्याचा आता फायदा इथे उचलताना दिसत आहेत हे दोन्ही फलंदाज. रंगनाथ वल्वी नेहमीच आपल्याला मोठे फटके खेळताना पाहायला मिळत असतो आणि एक चांगला स्ट्रोक त्याच्या या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला आहे. 17 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा कोलबर्ट्यापासून चेंडू होता. चेंडूला चांगल्या प्रकारे ड्राईव्ह केलंय ऑन साईडला मुकेश वल्वी तिकडे चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा पूर्ण झाल्यात. आपल्याला अशोक पासमारे आज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. मागची स्पर्धा पण जर बघितली तर अशोक पाहायला मिळाला नव्हता. आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला तो पाहायला मिळतोय. त्यानंतर अक्षय बीज देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. खोटावाचा चेंडू इथे सोडून दिलाय. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर चा देखील इथे इशारा आलेला आहे. धावसंख्या 20. झुरकस मारण्याचा इथे देखील प्रयत्न होता जितेंद्र बरफ याचा. बघा 20 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. बॉल टाकून झालेत आतापर्यंत 4. खूप चांगली सुरुवात. अबलेच बघा फक्त चेंडूला दिशा दिलेली आहे. चेंडू वेगाने निघून चाललाय. लॉंगस्टॉप रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे आहे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्यात. चांगले क्षेत्ररक्षण. 2च धाव्यावरती समाधान मानावं लागेल. या 2 धाव्याने धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचले. अवलेच पाहतो आपण मस्त टायमिंग झाला आणि चांगला झेल इथे पकडला गेला. फलंदाज बाद होतोय जितेंद्र बरफ. चला पाणी देखील घेऊन जायचं आहे. आपला जो एक्स्ट्रा खेळाडू असेल त्यांनी पाणी बॉटलमध्ये भरूनच ठेवायचं आहे. जर खेळाडूला पाण्याची गरज जर भासली तर आपण लगेच ते पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये.
तर विकास विकास वलवी येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. चला जास्त वेळ खर्च करू नका, थोडासा स्पीडअप करायचा आहे. 3:25 झालेली आहेत. शेवटच्या पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण इथे पाहतो. यावेळेस पाहतो आपण आउटफील्ड थोडीशी स्लो आहे त्या क्षेत्रामध्ये. नशिबाची साथ मिळते नागले संघाला की हा चेंडू पुढे गेल्यानंतर पुन्हा एकदा मागे आलाय. सन्माननीय अमितजी म्हसेकर साहेबांचे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. व्हाईट बॉल इथे घोषित केला गेलाय. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इथे इशारा आलाय. आपण पहिल्या षटकामध्ये बघितलं की देवानंद वलवी देखील एक बॉम्सर हाताळला होता, नंतर त्याला देखील ताकीद दिली आणि त्यानंतर त्याने खूप चांगली बॉलिंग केली. इथे विकासाने देखील बॉम्सर हाताळलाय, त्याला देखील इथे ताकीद दिले. पाहूया येणारे चेंडू कशा प्रकारे टाकेल. कोलवरटप्याचा हा चेंडूला खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक तिकडे देवानंद वलवी आला होता, आणखी एक बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आलेला आहे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती आणि या 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जात आहे, ती म्हणजे 28 या धावसंख्येवरती. वेगवान चेंडू होता, बॅकफूट वर जाऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न रंगनाथ वलवी असा. फक्त एक सिंगल धाव म्हणजे जास्त काय मिळणार नाहीये. अर्जुन थालकर आणि आपण रंगनाथ वलवी असे 2 फलंदाज पाहतोय. दोन्ही बिग हिटर आहेत. मोठे फटके खेळण्यासाठी हे जाणले जात आहेत खेळाडू. आणि ब्राह्मणगाव वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाचा पण स्कोर कार्ड जर बघितला ना तर एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 29 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. स्लोअर 1 शॉट कंप्लीट झाला नव्हता. आपण पाहतोय अर्जुन थालकर याचा बॅट तर वेगाने भरपूर फिरवली होती. बघितलं की चेंडू थोडासा स्लो येतोय. बॅट स्पीड त्याने कमी केली आणि फक्त दिशा देण्याचं काम केलंय. फक्त एकच धाव मिळाली. धावसंख्या 30. बॉल टाकून झाले त्या षटकातील 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 30 धावा धावफलकावरती. फुल टॉस बॉल आणि या फुल टॉस बॉलचा पुरेपूर फायदा इथे उचलला गेलाय. चला बॅट्समन लगेच इथे तिसऱ्या पंचांचा इशारा केलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. चला जाऊया आपण तिसऱ्या पंचांकडे. चला डिसिजन पेंडिंग आहे. तर तिसऱ्या पंचांचा इशारा येतो की हा चेंडू नो बॉल आहे. नो बॉल. कमरेच्या वरती हा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 5 धावा या येत आहेत. धावसंख्या 35. पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे बॅट्समन रंगनाथ. बघा फ्रेटचा चेंडू होता, फायदा उचलता आलेला नाहीये. थोडासा निराश दिसतोय, नाराज आहे स्वतःवरती. धावसंख्या पण पाहतोय 35 धावा. धावसंख्या डेंजर झोन मध्ये मार्गक्रमण करत असताना दुसरे षटक मार्गस्थ आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या षटकातील आणखीन एक चेंडू बाकी असेल. विकास वलवी सरळ बॅटने काय फटका केलाय, ताकद झोकलाय आणि चेंडू सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. 6 धावांकरता. या 6 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 41 या धावसंख्येवरती. 41. चला पाणी घेऊन जायचं लगेच. चला आपण पाणी भरून तिकडे रेडी ठेवायचं. अगोदरच लक्षात घ्या की आपण बॉटल तिकडे भरूनच ठेवायची आहे. चला धावत जायचं आहे. चला पाण्याची बॉटल भरून ठेवायची आहे.
पाणी जर लागलं तर लगेच पाणी घेऊन जायचं आहे. फक्त तुम्ही इशारा करा, लगेच पाणी हे पाठवलं जाईल. चला, तिकडे जर पाणी नसेल तर कळवायचं आहे. दोन्ही खेळाडू कक्षामध्ये जर पाणी नसेल तर आपण लगेच कळवायचं आहे. पाणी तिकडे पाठवलं जाईल. अवलेस बघा, अर्जुनच्या बॅट मधून मोठा फटका आलेला नाहीये. झेल ड्रॉप बघा, हवेच्या विरुद्ध दिशेने हा फटका इथे किल्ला गेला होता. हवेचा वेग आपण पाहतोय थोडासा दक्षिणेकडे वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. फटका उत्तरेकडे किल्ला गेला होता. नक्कीच थोडासा चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहतोय. देवानंद वल्वियाला असं वाटलं असेल का चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो की काय, मात्र त्याच्या हातामध्ये हा चेंडू पडला होता. झेल ड्रॉप. पुन्हा एकदा रंगण्याच्या बॅट मधून एक चांगला स्ट्रोक, मात्र विकास वल्वी आहे. विकास वल्वियाला बीट करू शकलेला नाहीये. फलंदाज बाद. खराब फिल्डिंग बघा. चेंडूवरती जंप जरूर आली होती, मात्र चेंडू फील्ड करू शकले नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय 4 धावन करता. तर हा चौकार आला. धावसंख्या 46. 46 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अवलेस पादपान टायमिंग झालेला आहे. चेंडू हवेमध्ये, शतरक्षक आलाय तिकडे. ज्ञानेश्वर चांगला झेल पकडला. फलंदाज बाद. अवलेस पाहतो आपण कल्पेश करता एक चांगला चेंडू. या षटकामध्ये कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. एक मिसफिल्ड मुळे चौकार गेला होता, त्यानंतर कुठल्या प्रकारे धावा खर्च केलेल्या नाहीयेत. मुकेश वल्वियाने चेंडू टाकून झालेत 5 धावा आपण पाहतोय. 46 रन्स आपण पाहतोय. हुक करण्याचा प्रयत्न इथे देखील आपण पाहतोय. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. षटकाची इथे समाप्ती झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर
46 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. तर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी यज्ञेश येतो. यज्ञेश वल्वी. पाहूया शेवटच्या षटकामध्ये किती धाबा इथे घेतोय अर्जुन थालकर, जो एक बिग हिटर आहे ब्राह्मणगाव संघाचा. त्याच्याकरता आपण पाहतोय फुल टॉस बॉल कमरेच्या वरती. इथे पंचांनी नो बॉल घोषित केलाय आणि इथे आपण पाहतोय यष्ट्याना चेंडू लागलेला नाहीये. बघा, बॅट्समनचे हात डोक्यावरती आले, बॉलरचे देखील हात डोक्यावरती आलेत. कारण यष्ट्यानं जर चेंडू जर लागला असता तर अर्जुन थालकर याची खेळी ही संपुष्टात आली असती. पुढचा चेंडू हा फ्रीड असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी. डाऊन द लेग हा चेंडू आताला गेलाय. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. इथे धावा लागल्या जात आहेत. अर्धशतक हे धावफलकावरती लागलं गेलंय. 50 धावा धावफलकावरती. अर्जुनच्या बॅट मधून एक घडाघडी प्रहार इथे आपण पाहतोय. फ्री हिटचा चेंडू होता आणि या फ्री हिटच्या चेंडूला चांगलं उत्तर दिलंय. तर या षटकाने धावसंख्या पण पाहतो. या 56 धावा धावफलकावरती लागल्या जातात. आणखीन एक बिग शॉट, अनदर बिग वन अर्जुन थालकर याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. बघा, यज्ञेश यांनी जी चूक केली होती ती त्याला इथे भोगावी लागते. कारण चेंडू जर हातामध्ये जरी घेऊन गेला असता तरी तो फलंदाज बाद होऊ शकला असता. कारण क्रॉसिंग झालं नव्हतं, अडचणीमध्ये सापडला होता अर्जुन थालकर. आणि त्यानंतर मात्र येथे अर्जुन प्रहार करतोय. सरळ बॅटने देखील प्रहार झालाय. मिसफील्ड तिकडे देखील आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरी धाव इथे कंप्लीट होईल. चौसष्ट धावा धावफलकावरती लागल्यात. ऑन साईडला हा चेंडू देखील खेळून काढला गेला. एक धाव कंप्लीट झालेली आहे. मुकेश वल्वी खराब फिल्डिंग. ते नागलेसकडून फिल्डिंग भरपूर खराब राहिलेली आहे आणि या खराब फिल्डिंग मुळे आपण पाहतोय की या जास्त धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बघा, आई माऊली नागले संघाचं पुन्हा एकदा मैदानाच्या अवतीभोवती आगमन झालेलं आहे. भरपूर चर्चा झाली आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर. वलीस पाहतो पण मिसटायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का तिकडे, हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. भरपूर लांबवरती हा चेंडू पडला होता. सेफ फटका होता. 2 धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 2 ने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 68 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. 68 रन्स आपण पाहतोय. अवलेचा वेगवान चेंडू यष्टांच्या मध्ये सापडतोय. फलंदाज लेग बुपरच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होतोय तो म्हणजे अर्जुन थालकर. अर्जुन याने खूप चांगली फलंदाजी केली. आपण बघितलं तर मोठे फटके त्याच्या बॅट मधून आपल्याला येताना पाहायला मिळाले. अडुसष्ट धावा आणि 69 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलंय.
नक्कीच आपण पाहतो की अर्जुन याने खूप चांगली बॅटिंग केली. 9 चेंडूमध्ये त्याने 22 धावा बनवल्या आणि गोलंदाजांचं सहकार्य नक्कीच त्याला लाभलेलं आहे, कारण गोलंदाजांनी भरपूर एक्स्ट्रा चेंडू हाताळले, 9 चेंडू हाताळले, वाईट चेंडू हाताळले आणि ते एक्स्ट्रा धावांमुळे आपण पाहतोय धावसंख्या 68 आणि 69 धावा आता या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. आणि तेच कारण की चेंडूचा टप्पा थोडासा मागे ठेवला होता आणि त्याच्यामध्ये सफल देखील ठरलाय. बॉल टाकून झाले 4 धावा लागल्या फक्त 69 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये इथे कंट्रोल पाहायला मिळतोय धावसंख्येवरती. अवलेज पाहता आपण चेंडूने उंची घेतलेली आहे आणि लांबी देखील घेतलाय. षटकार आलाय शेवटच्या बॉलवरती. मला एक चेंडू अद्याप बाकी असेल, 5च बॉल झालेले आहेत, कारण पहिले 2 चेंडू निर्धाव आले, तिसऱ्या चेंडूवरती एक सिंगल धाव आली, चौथा चेंडू हा डॉट आला आणि हे 5वा चेंडू म्हणजे अजून एक चेंडू आहे. आणि विकास याच्या बॅट होता पण हा षटकार बघितलाय. थोडासा वेट अँड वॉच ची भूमिका त्याने ते पार पाडलेली आहे. चेंडूवरती शेवटपर्यंत नजर ठेवली आणि एक चांगला स्ट्रोक त्याने ते खेळलेला आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय मात्र फटका फसलाय. बॅटच्या बॉटम मध्ये त्या चेंडू लागला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे अर्जुन थालकर चेंडूला उचलेल, फेकेल, तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9. या धावसंख्येवरती 9 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चला कॅप्टन टायगर स्पोर्ट्स भिवीवाडा आपला कॅप्टन ईगल स्पोर्ट्स नागले आपला देखील संगनायक पाठवून द्यायचा आहे. देवेश डोले येतोय. आपण तो दुसऱ्या फेरीतील टॉस होईल, ज्यावेळेस टॉस होईल त्यावेळेस चिट्ट्यांचा ड्रॉ देखील केला जाईल, लक्षात घ्या. तर आपले संगनायक आपण पाठवून द्यायचे आहेत. देवेश डोले दुसरा षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. पहिला बॉल इथे वाईटच्या स्वरूपात इथे हाताळला गेलाय. पंचांनी दर्शवलंय की हा चेंडू वाईड असेल. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इथे इशारा दिला गेलाय. धावसंख्या 10.
देविश आपल्या षटकातील हा हा नो चेंडू इथे घोषित केलाय. चेंडू पाहूया इकडे कुठे चाललाय तर डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलाय. या 1+1 अशा 2 धावा असतील. बॅटला लागून गेला तर 2 धावा असतील. बायच्या स्वरूपात गेला तर एकच धावा असतील. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेलाय 2 धावा आणि हा दुसरा बॉम्बसर असल्या कारणाने आपण पाहतोय पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. पंचाने ते नो चेंडू घोषित केलाय. चला ईगल स्पोर्ट्स नागले टीम आपण आपली उपस्थिती नोंदवायची आहे. अवलेस पाहतो आपण सरळ यष्टांवरती इथे चेंडू लागला गेला होता. एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे. दुसरी धाव मिळेल का तर नाही. कारण बघा फ्री हिटचा चेंडू होता. कारण या अगोदर 2 चेंडू 2 हाईट 2 बाउन्सर त्याने हाताळलेत. ते कारण पंचांनी त्याला दंडित केला. जे फ्री हिटचा चेंडू होता आणि या फ्री हिटच्या चेंडूवरती देवानंद वल्वी याची दांडी गोल केली होती. एक सिंगल धाव मिळाली. धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 13 या धावसंख्येवरती. फुल टॉस बॉल आणि या फुल टॉस बॉलचा पुरेपूर फायदा उचललाय. ठोकलाय षटकार आणि लगेच विकास याने रिव्ह्यू घेतलाय. हा चेंडू कमरेच्या वरती आहे की नाही हे बघितलं जाईल आणि एक चांगला डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला जाऊया आपण तिसऱ्या पंचांकडे. आपण पाहतोय धावसंख्या 19 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पाहूया या चेंडूवरती 6 धावा मिळतील की 7 धावा मिळतील. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. देवेश ढोले थोडासा स्ट्रगल करताना दिसतोय. भरपूर दिवसानंतर आपल्याला मैदानावरती तो इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सराव थोडासा कमी त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. तेच कारण थोडासा अडचणीमध्ये सापडलाय देवेश ढोळे. इथे डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. तर फेअर लिगल आहेत आणि या 15 चेंडूंमध्ये 49 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. अवले जोरकास मारण्याचा प्रयत्न अपील झाली होती. अपील मध्ये फक्त उत्साह आपल्याला पाहायला मिळाला. आत्मविश्वास कमी. एक सिंगल धाव इथे मिळते आणि या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 21 या धावसंख्येवरती. ओहो क्या बात आहे. सुरेख सुरेख फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. विकास वल्वी याच्या मधून अर्जुनकडे संधी नव्हती. 6 धावा येत आहेत. बघा ज्या दिशेने चेंडू गेला होता त्या दिशेने सर्व चित्र कॅप्चर केलं जात आहे कॅमेऱ्यामध्ये. भरपूर प्रेक्षक तिकडे गेले होते. सर्व प्रेक्षक या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेत. चांगले एफर्ट्स आपल्याला अर्जुन थालकर कडून पाहायला मिळाला. विकास साठी हा चेंडू आपण पाहतोय अचूक टप्प्यावरती पडलेला आहे. इथे फुटवर्क पाहायला मिळालेलं नाहीये. कारण आपण पाहतोय क्रीज मध्ये एक पाय तसा रोखला होता. जणू काही फेविकॉल लावलाय की काय याच्या पायाला. देवेश पाणी पाहिजे ना. अजून लागेल का पाणी.
12 चेंडू 42 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे प्रति षटकामागे 21 धावा धावांची आवश्यकता आहे, म्हणजे प्रति षटकामागे 21 धावा ची इथे सरासरी राखावी लागेल. पाहूया देवानंद आणि विकास ही जोडी आहे. इथे चेंडू सोडून दिलाय, पंचांनी 9 चेंडू देखील घोषित झोन मध्ये गेलाय. 1+1 अशा 2 धावा. बघा ज्या चुका नागले संघाने केल्या होत्या त्याच चुका इथे वाघोबा ब्राह्मणगाव संघ देखील करताना दिसतोय. बघा सराव हा होता आणि मेजवानी होती. विकास करता अशी जर आणि मेजवानी होती विकास करता अशी जर चेंडू जर आले ना तर सर्व चेंडू तो सीमारेषेच्या बाहेर पाठवेल. बघा फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूचा नक्कीच एक चांगली नशेत इथे दिलेली आहे. आणि फुलटॉस चेंडू खेळाडूसाठी एक मेजवानी असते आणि विकास यांनी तर मेजवानी दोन्ही हातांनी स्वीकारलंय. इथे पुन्हा एकदा चौरकास मारण्याचा प्रयत्न होता, थोडासा शफल देखील झाला, थोडासा स्टेप आउट देखील झाला होता फलंदाज, मात्र बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय 36, अजून 33 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. 9 चेंडू 33 धावा. अवलेस 9 चेंडू, पंचांनी 9 बॉल घोषित केला. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. रंगनाथ वल्वी याने चांगला झेल तिकडे पकडला होता, मात्र इथे पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय. इथे ओव्हर स्टेप केलाय गोलंदाज कल्पेश थालकर याने. बघा जी लक्ष्मण रेखा आहे ती ओलांडलंय. बघा पुढचा चेंडू हा फ्रीड असेल. विकास याला आतापर्यंत 2 संधी मिळाल्यात. पाहूया त्या संधीचं तो सोनो करते की काय. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळते. फुल टॉस बॉल होता. बघा इथे फुल टॉस बॉल होता. संदेश आलाय तिकडे. संदेश थापड चेंडूला उचललाय, फेकलाय. बघा चेंडू जसा आला तसा फेकला. फेकी चांगली झाली होती, मात्र अचूक थ्रो असायला हवा होता. 2 धावा इथे देखील पलून पूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 41 धावसंख्येवरती. या षटकातील चेंडू टाकून झाले 4, म्हणजे 8 चेंडू आणि 28 धावींची आवश्यकता आहे अजूनही. 8-28 मॅच बनवलाय विकास वल्वी. विकास जर शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत जर राहिला तर हा मॅच घेऊन जाईल. अख्खू टप्प्याचा चेंडू. बघा फायदा उचलता आलेला नाहीये. बघा अगोदरच मनामध्ये ठरवलं की आपल्याला मोठा फटका मारायचा आहे, तेच कारण थोडासा इथे बॅट अँड बॉल कनेक्शन चांगलं झालं नाहीये. 7 बॉल 28 धावींची आवश्यकता आहे. चला या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका येतोय तर मॅच इथे पुन्हा एकदा बनू शकते. फुल टॉस बॉल. इथे देखील फायदा उचलता आलेला नाहीये. या षटकामध्ये 3 चेंडू फुल टॉस टाकले होते. एका चेंडूवरती नक्कीच षटकाराला, मात्र त्यानंतर 2 चेंडू मध्ये चांगली धावा तो बनवू शकलेला नाहीये. येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडू मध्ये आता 27 धावा ह्या बनवाव्या लागतील. 6 चेंडू 27 धावा. या मैदानावरती 6 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता असताना 4 चेंडू मध्ये ते 24 धावा पूर्ण झाल्या होत्या. आणि आपण पाहतोय की या मैदानावरती भरपूर रेकॉर्ड झालेले आहेत, तर या 27 धावा होऊ शकतात. कारण विकास सारखा एक फलंदाज आपण पाहतोय अजूनही मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बंधू आहेत, कुठल्या प्रकारे विकेट गमावलेले नाहीये, ही महत्वाची बाब आहे नागले संघाच्या बाजूने. मात्र पाहूया शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येईल, कारण वाघवा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाकडे बॉलिंग लाईन देखील खूप स्ट्रॉंग आहे. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रंगनाथ. तर 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 27 धावेंची आवश्यकता आहे.
6-27 पाहूया हा मॅच कुठल्या संघाच्या बाजूने, ते पहिले दोन चेंडू सांगून जातील की हा सामना कुठल्या संघाच्या बाजूने जाईल. पहिलाच बॉल, नो बॉल, नो चेंडू इथे घोषित केलाय पंचांनी. पंच मला वाटतं यस, कारण विकेट किपर चेंज झाला नव्हता, नक्कीच थोडासा मिस्टेक झाला होता. मात्र इथे फलंदाज बाद होतोय. 5 बॉल आणि 27 धावा. विकास वल्वी नक्कीच भरपूर स्ट्रगल केला, भरपूर ते धावा जवळण्याचा प्रयत्न केला, मात्र धावांचा डोंगर इथे उभा केला गेला होता. तेच कारण नागले संघ आता अडचणीमध्ये येताना दिसतोय. वलेस पादा पण ऑन साइडला जितेंद्र बर्फ आहे तिकडे. धावा इथे येणार नाही आहेत. या चेंडूवरती जास्त धावा यायला हव्या होत्या, मात्र थोडंसं नाट्यमय क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळालं. मात्र 3 धावा आल्यात, ही फार महत्वाची बाब आहे, कारण 3 धावा आल्यात आणि या मॅच मध्ये अजूनही नागले संघ बनलेला आहे. ज्यांचे एक्स्ट्रा खेळाडू आहे नागले संघाचा, तो भरपूर खुश झालाय. त्याला देखील माहिती आहे की 3 धावा आलेल्या आहेत, म्हणजे अजूनही 24 धावा होऊ शकतात या 4 चेंडूंमध्ये. रोहन भरपूर खुश झालेत. आता 4 चेंडूवरती 4 षटकार ठोकावे लागतील, कारण या महत्वाच्या 3 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. आणि देवानंद वल्वी हा स्ट्राइक वरती आलाय. आणि आपण पाहतोय शास्त्रीकर पाडा संघाने 4 षटकार ठोकून इथे मॅच फिनिश केला होता. फुल टॉस बॉल आहे आणि फुल टॉस बॉल वरती चौकार येतोय आणि पंचांनी नो बॉल घोषित केलाय. नो चेंडू. दुष्काळात 13वा महिना, गरिबी में आटा गेला असं मला काही हरकत नाहीये. बघा आता रोहन अजून खुश झालाय, आता कुठे त्याच्या जीवात जीवालाय, कारण रंगनाथने एक्स्ट्रा चेंडू हात आला. बघा रंगनाथने जी चूक केली होती, थ्रो चांगला झाला होता, त्याच्या हातामधून चेंडू निसटला. 3री धाव कंप्लीट झाली आणि 3 धावा मिळाल्यानंतर नागले संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये बनला आणि त्यानंतर हा नो चेंडू हाताळला आणि नो चेंडू वरती हा चौकार आला, म्हणजे 5 धावा आल्यात. 50 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुढचा चेंडू हा फ्रीड असेल, म्हणजे येणारे 4 चेंडू आणि धावा बनवायच्या अजूनही 19. हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर आहे. आणखीन एक एक्स्ट्रा. बघा या मैदानावरती कुठलंच टार्गेट हे कठीण नाही आहे. आणि आपण या अगोदर झालेल्या त्या मॅच मध्ये आपण बघितलंय की भरपूर चांगल्या मॅचेस झाल्यात या मैदानावरती. मी अगोदरच म्हटलं होतं की देवानंद वल्वी जर शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत राहिला तर मॅच घेऊन जाईल आणि त्यांचं काम सोपं करतोय. इथे फ्री हिटचा चेंडू आहे मला वाटतंय. नक्कीच लेग बिफोरची अपील झाली होती, मात्र फ्री हिटचा चेंडू असल्या कारणाने आपण पाहतोय इथे नॉट आउट इथे मिळतंय आणि 1 धाव देखील मिळालाय. अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. बॉल बाकी असतील ते म्हणजे 3 षटकार इथे नक्कीच मारावे लागतील. इथे पाहतो बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. आता मात्र रंगनाथ वल्वी आणि मित्र म्हणून कमबॅक केलेला आहे. चांगला कमबॅक, या चेंडूची आवश्यकता होती.
बघा रंगनाथ त्यांनी आपल्या संघाला अडचणीमध्ये देखील टाकलं होतं आणि अडचणीमध्ये बाहेर देखील काढतोय. कारण ज्या प्रकारे त्याने एक नो चेंडू हाताळला, नो चेंडू टाकल्यानंतर थोड्याशा अडचणी होत्या त्या वाढल्या होत्या ब्राह्मणगाव संघाच्या. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा स्वतःवरती विश्वास दाखवतोय आणि चांगली कामगिरी करतोय. ब्लॅक हॉल मध्ये हा चेंडू, सूरज धिंडा आहे तिकडे. खूप चांगले क्षेत्ररक्षण आणि या मॅच वरती, या सामन्यावरती आता मात्र पकड जी आहे ती मजबूत होताना दिसते, ती म्हणजे ब्राह्मणगाव संघाची. बघा आपण पाहतो की ब्राह्मणगाव संघाच्या बाजूने महत्वाचे काही खेळाडू आपल्याला दिसत नाहीयेत. मात्र इथे नक्कीच चांगली मॅच, चांगली टफ फाईट मॅच इथे नागली संघाला देताना दिसतोय. आणि पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहतोय चांगले धावा त्यांनी बनवले आणि धावा त्या चेस करत असताना नागली संघ पूर्णपणे पिछाडीवरती आपल्याला ठरताना दिसतोय. अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे, तो म्हणजे वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाने. तर हार्ड लक, हार्ड लक मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव टीम. चला आपण जाऊया लगेच मॅन ऑफ द मॅच कडे. त्यानंतर लगेच टॉस केला जाईल. टॉस झाल्यानंतर लगेच आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ देखील लगेच करणार आहोत. चला कॅप्टन या टॉस करण्यासाठी. टॉस झाल्यानंतर लगेच चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल, याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. कॅप्टन इथे उपस्थित राहायचं आहे. मला वाटतं इगल नागले संघाचा कॅप्टन आहे, बीवाडा संघाचा देखील कॅप्टन इथे आलेला आहे. त्यानंतर ब्राह्मणगाव संघाचा कॅप्टन या इथे आईमावले नागले संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. हॅलो हॅलो चेक. चल आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करते. अजयजी तुंबडा, आपणास विनंती असेल की आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. तर सन्माननीय अमितजी म्हसेकर, डॉक्टर अमितजी म्हसेकर यांना विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. अगोदर आपण टॉस करणार आहोत, त्यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. अगोदर टॉस केला जाईल, त्यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ हा केला जाईल. वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव ए आणि एका बाजूने आई माऊली नागले. आई माऊली नागले संघाचा संघ कॉल देतोय. छापाचा कॉल आहे आणि काटा आलाय. ब्राह्मणगाव संघाने टॉस जिंकलेला आहे. जितेंद्र टॉस जिंकलाय, निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग. शुभेच्छा असतील. आपण इथेच थांबायचं, आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ देखील करतोय. चला कॅप्टन या.